अध्ययन निष्पत्ती 070103 वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक चांगल्या पद्धतीने आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात, चर्चा करतात. इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 2 पाठाचे नाव स्वप्न विकणारा माणूस. स्वप्न बघण्यासाठी मन कसं असावं लागतं? असंवेदनशील, बी असंवेदनशील, सी हळवं, डी रागट. बरोबर उत्तर संवेदनशील. स्वप्न विकणारा माणूस कुठे येऊन थांबायचा? शाळेजवळ, बी पिंपळाच्या पारावर, सी वडाच्या पारावर, डी झाडाखाली. बरोबर उत्तर पिंपळाच्या पारावर. स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या फेट्याचा रंग कोणता? पांढरा, बी केशरी, सी लाल, डी हिरवा. बरोबर उत्तर लाल. स्वप्न विकणारा माणूस कशावर बसून यायचा? उंटावर, बी हत्तीवर, सी गाडीवर, डी घोड्यावर. बरोबर उत्तर घोड्यावर. पाण्याची पिशवी कशाची होती? तांबड्याची, बी लोखंडाची, सी प्लास्टिकची, डी काचेची. बरोबर उत्तर चामड्याची. गाठोड्यातील वस्तूंचे नाव काय? बदाम, बी लाडू, सी मनुके, डी पेरू. बरोबर उत्तर बदाम. मती म्हणजे काय? सी मन, बी हृदय, सी बुद्धी, डी शरीर. बरोबर उत्तर बुद्धी. गावातील लोक कुठे येऊन बसायचे? शाळेजवळ, बी पारावर, सी झाडाखाली, डी घराजवळ. बरोबर उत्तर पारावर. खालील पर्यायातील योग्य सामान्य रूप कोणते? शेतकऱ्याने, शेतकरी, बी शेतकऱ्या, सी शेतकरी, डी शेतकी. बरोबर उत्तर शेतकऱ्या. घोड्याच्या टापाचा आवाज कसा होता? टबडक टबडक, डी टकटक, सी पटपट, डी दणदण. बरोबर उत्तर टबडक टबडक. स्वप्नविक्यांचा रंग कसा होता? सी काळा, बी गोरा, सी गव्हाळ, डी पांढरा. बरोबर उत्तर गव्हाळ. स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक कोण आहे? पु ल देशपांडे, बी चिवी जोशी, सी अशोक कोतवाल, डी दत्तात्रय विरकर. बरोबर उत्तर अशोक कोतवाल. स्वप्नविक्यांच्या मिशा कशा होत्या? झुपकेदार, बी पांढऱ्या, सी काळ्या, डी लांबलचक. बरोबर
उत्तर झुपकेदार. खालील शब्दांचे सामान्य रूप कोणते? घोड्याला. ए घोड्यांना, बी घोडा, सी घोड्या, डी घोड्यावर. बरोबर उत्तर घोड्या. खाली दिलेल्या शब्दांचे सामान्य रूप ओळखा. झाडा, झाडे, बी झाडा, सी झाडावर, डी झाडाला. बरोबर